पीएम निवासस्थानासमोरील आंदोलकांना हटवलं, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड। राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादव यांच्यासह काँग्रेस नेते पोलिसांच्या ताब्यात। केंद्र सरकार आंदोलनावर चर्चा करण्यास तयार, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंहांची माहिती। तर राहुल गांधींनी मागण्यांवरून युटर्न घेतल्याचाही आरोप। जंतर मंतरवर शरद पवारांनी घेतली अभिजित दिपकेंची भेट, विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जवरून शरद पवारांचा सरकारवर निशाणा। तर विद्यार्थ्यांसोबत चर्चा करण्याचंही पवारांचं आवाहन। अरविंद केजरीवालांची अभिजित दिपकेंसोबत चर्चा, पंतप्रधानांना विद्यार्थ्यांसमोर झुकावं लागलं। लाठीचार्जच्या घटनेवरूनही अरविंद केजरीवालांची सरकारवर टीका। सरकार मानसिक रुग्ण झालंय का? सरकारलाच रुग्णालयात भरती करायची गरज। तरुणांवरील लाठीचार्जवरून राज ठाकरेंचा संताप। तर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेणं अपयश वाटतंय का? राज ठाकरेंचा सरकारला सवाल। सरकारने चर्चेच्या नावाखाली टाइमपास केला, सीजेपी संस्थापक अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप। तर आमच्याशी चर्चा करायची असेल तर आता जंतर मंतरवर यावं लागेल, दिपकेंचं वक्तव्य। दिल्लीच्या आंदोलनात काही लोक अजेंडा घेऊन शिरलेत, मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा। ज्यांना नीटशी घेणं देणं नाही असेही लोक आंदोलनात, फडणवीसांचा हल्लाबोल। इंडिया आघाडी देशात दहशतवाद्यांसारखं वातावरण करते, दिल्लीतील आंदोलनावरून आमदार सदाभाऊ खोत यांचं वादग्रस्त विधान। धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा न घेण्याचा सल्ला। उद्धव ठाकरे दिल्लीसाठी रवाना, उद्या दिल्लीत जंतर मंतरवर आंदोलक विद्यार्थ्यांसोबत करणार चर्चा। मराठीसह बॉलिवूड सेलिब्रिटींचा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा। विशाल ददलानी, सोनू सूदनं सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना। तर रोहन गुजर, हेमंत ढोमेंकडूनही विद्यार्थ्यांचं समर्थन। नमस्कार, मी सौरभ कोरटकर, स्टोरी ऑफ द डे आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्या